गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी येथील हत्तीखेड जवळ उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या वतीने महिला बचत गटाकडून दीपावली फराळ महोत्सव राबवून महिलांची आर्थिक परिस्थिती मजबूत व्हावी यासाठी 15 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर या कालावधीत महिला बचत गटाकडून फराळ विक्रीचा स्टॉल लावण्यात आला असून उपजीविकेचा साधन आहे, तसेच जोडधंदा म्हणून महिलांची आर्थिक बाजू मजबूत होईल यासाठी मार्गदर्शक तुषार कर्णे, तालुका अभियान व्यवस्थापक व प्रभार समन्वय सेलोटे सर तसेच बचत गटातील महिला उपस्थित होते। महाराष्ट्र लाईव्ह न्यूज रिपोर्टर धनराज वासेकर, तालुका प्रतिनिधी चामोर्शी। माझे नाव साधना भास्कर बानबले, बेलदूरपासून माझा क्लस्टर भेंडाळा। मी बचत गटामध्ये काम करते आणि माझ्या ग्रामसंघाचे नाव इंद्रावती। तर मी एक या गटाच्या माध्यमातून मी एक काहीतरी बनवावं फराळा वस्तू नाही का, ते लड्डू आणि एक नवीन पदार्थ म्हणून करंजी बनवली, तिळाची खोबरा शेंगदाणे टाकून अशी रेसिपी तयार करून आणि आमच्या पद्धतीने बनवून इथं स्टॉल लावण्यात आले। नमस्कार, माझं नाव अर्चना प्रदीप चोपडे, मी उमेद अभियानामार्फत उपजीविका म्हणून माझ्या व्यवसायाला जोडधंदा म्हणून हा दिवाळीच्या फराळाचा व्यवसाय चालू केलेला आहे। त्याच्यामुळे माझ्या संसारात हातभार होईल आणि पैशाची बचत होईल आणि माझ्या मुलाबाळांना चांगलं शिक्षण देता येईल। या प्रकारे माझ्या उमेद अभियानामार्फत मी हा उद्योग चालू केलेला आहे। नमस्कार, मी प्रफुल्ल भोपळे, महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत दिनांक 13 ऑक्टोबरपासून तर पुढील 21 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण गडचिरोली जिल्हा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या गावामध्ये पंचायत समिती, तालुका स्तर, जिल्हा परिषद आणि जिथे वर्दळीचं ठिकाण आहे अशा वेगवेगळ्या ठिकाणी महिलांच्या माध्यमातून सर्व लोकांना गाव पातळीवर आणि इतरांनाही चांगलं खाद्य मिळावं या दृष्टिकोनातून आम्ही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून दिवाळी फराळ महोत्सवाचं आयोजन केलेलं आहे। या फराळ महोत्सवामध्ये वेगवेगळ्या वस्तू आहेत, वेगवेगळे खाद्यपदार्थ आहेत, त्यानंतर शोभेच्या वस्तू आहेत। या वस्तूंचं एक सर्वांनी एक लाभ घ्यावा, यांना भेट द्यावी आणि महिलांना चा रोजगार कसा उपलब्ध होईल, त्यांना कसं एक उत्स्फूर्त प्रतिसाद देता येईल या दृष्टिकोनातून सर्वांनी प्रयत्न करावे असे मी सर्वांना आवाहन करतो। धन्यवाद। आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड वापरा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी साथ देईल। बनवा व्हिडिओ, पाठवा व्हिडिओ, आम्ही तुमच्या न्याय व हक्कासाठी लढा देऊ। ताज्या बातम्या व घडामोडींसाठी पाहत राहा फक्त महाराष्ट्र लाईव्ह न्यूज। आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, बेल आयकॉन दबायला विसरू नका। जय महाराष्ट्र।